संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग धार्मिक आणि भावनिक आहे. देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय महामार्ग हा पाटस ते पंढरपूर असा 130 किलोमीटर लांबीचा महामार्ग पुणे ते आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. याचे 80% काम पूर्ण झाल्याने इतर उर्वरित कामे लवकरच करण्यात येतील असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. निकृष्ट कामाचा दर्जा पाहून ठेकेदाराचे पैसे रोका असा आदेशही त्यांनी दिला. संत ज्ञानेश्वर महाराज महामार्गाची गुरुवारी पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी दुसऱ्या दिवशी संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील इंदापूर ते वसुंधे या दरम्यान बसने पाहणी केली. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी दौऱ्यात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल यांच्यासह प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर उपस्थित होते. पाटस ते बारामती आणि बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा 3 पॅकेजमध्ये या मार्गाचे काम करण्यात येत आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून इंदापूर ते तोंडले भागाचे काम 96% आणि बारामती ते इंदापूर भागाचे काम 84% पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण केले जाईल अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची बसमधून बारकाईने पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम उघडलेले डांबरीकरण, खचलेले रस्ते आणि अपूर्ण कामे आढळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी करत ठेकेदारांचे बिल देण्याचे थांबवा असे आदेशही दिला.